आजच्या साहित्य कृतीतील वाचन संवादाचे अध्यक्ष पाटील सर, आताच माझे परिचय करून दिलेले दीदी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रामभाऊ जाधव सर, तसंच या वाचक संवादाचे पितामह आदरणीय कदम सर, देवी सज्जनो, आज आपल्या समोर 326वा वाचक संवादाचा भाग सादर करत आहोत। तर या संवादामध्ये साहित्य कृती नेमलेली आहे गरिबीचा चिरंतन कोरोना। यांचे लेखक आहेत विलास माने, हे निलंगा येथील आहेत। कोरोना संपून जवळजवळ 2-2.5 वर्ष होत आहेत, पण लेखकाचं या कोरोनावर जे लिखाण झालेलं आहे त्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या या कथा संग्रहामधून सत्य घटनेवर आधारित हा लेखन त्यांच्या हातून घडलेला आहे। जगाचा कोरोना संपला, पण आमच्या गरिबीचा कोरोना कधी संपला, हा काळजाला भिडणारा प्रश्न या चिंतनातून उभा केलेला आहे। भूकमारीचा, अशिक्षितांचा, बेरोजगारीचा, अन्याय अत्याचाराचा हा कोरोना कोण संपवणार आणि कधी संपविणार, याबाबत सुंदर लेखन या साहित्य कृतीमध्ये लेखन केलेलं आहे। गरिबाच्या दुःखाच्या वाटा मोकळ्या करून देणारी साहित्य कृती म्हणजे गरिबीचा चिरंतन कोरोना। कोरोना तर आपल्याला माहितच आहे, तर त्या कोरोनातील काही हकीकत आपल्या समोर मांडतो। कोरोनाची एक गंमतच वाटते मला की जे गोरगरीब लोक आहेत, जे रस्त्यावर राहणारे लोक आहेत, ज्यांना घर नाही, दार नाही, शेतीवाडी नाही, असे लोक जे दररोज रस्त्यावर राहतात, फुटपाथवर राहतात, अशांना कोरोना झाला नाही। कोरोना कुणाला झाला ते आपल्याला माहितच आहे। आणि या काळात दुसरे आजार कोणते झाले नाही, सर्दी, फडसर, ताप असेच कोरोनाचे आजार झाले। माझ्या मनात एक प्रश्न येऊन गेला, कोरोनानं दुसऱ्या आजाराला काही सांगून ठेवलं होतं की काय, की तुम्ही या प्लेटमध्ये येऊ नका, फक्त माझाच फायदा आहे। आणि या काळात माणसाजवळ माणूस जात नव्हता। ज्या घरी एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला ते घरच सील केलं जायचं, त्या घराकडे जाणारा रस्ता बंद केला जायचा, जणू त्या व्यक्तीला वाळीत टाकल्यासारखं केलं जायचं। नंतर तो व्यक्ती कोरोना निगेटिव्ह जरी आला तर त्याच्याजवळ 1-2 महिने कोणी जातच नव्हते। आता लग्न बघा, कोरोनाच्या अगोदरचे लग्न आणि कोरोनाच्या नंतरचे लग्न, अमाप खर्च, 1-1 रुपयासाठी आपण मेहनत करतो, कष्ट करतो आणि लग्न समारंभामध्ये त्याचे उधळण करतो। पण कोरोनात असं झालं नाही। लग्न कुठे झाले? देवघरात देवाऱ्यासमोर लग्न झाले, गायीच्या गोठ्यामध्ये लग्न झाले, शेतामध्ये म्हणलं तर आंब्याच्या झाडाखाली लग्न झाले, मोजकेच लोक हजर, शिवाय कुणाचा रुसवा फुगवाय झाला नाही। चहा चिवड्यावर लग्न झाले, मोजके 10-15 लोक हजर राहायचे, तेवढ्यामध्ये लग्न साजरं केलं जायचं। याच्यापासून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, पण आपण घेतलोच नाही। परत कोरोना संपल्यानंतर आपण त्यांच्या पैशाचे अमापपणे उधळण करतो। हे कोरोनाच्या संदर्भात एक हकीकत मी तुम्हाला सांगितली। आता प्रत्यक्ष साहित्य कृतीकडे आपण वळू। एक श्रीमंत व्यापारी
आपला व्यवहार करून खूप माया जमवली होती. तो व्यापारी, त्याची पत्नी, मुलगा, सून, नातवंड हे ऐशारामात जीवन जगत होते. अचानक कोरोनाचा काळ आला आणि त्या व्यक्तीला कोरोना झाला. कोरोना झाल्यामुळे घरचे सगळे परेशान झाले, घाबरून गेले. त्यांच्या मुलाला तात्काळ 108 नंबरला फोन लावला आणि आपल्या वडिलांची हकीकत पूर्ण सांगितली. काही वेळातच दवाखान्याची गाडी आली, सायरन वाजवीत आणि त्यांना घेऊन दवाखान्यात ऍडमिट केले. इकडं मुलगा देवाला नवस करू लागला, देवाची आराधना करू लागला. देवा, कितीही पैसे लागले तरी मी खर्च करायला तयार आहे, पण माझा बाप वाचला पाहिजे. या कोरोनातून माझा बाप वाचला पाहिजे. गेलेला पैसा व्यवहारातून 1-2 वर्षांमध्ये दुप्पट तिप्पट कमावता येईल, पण माझा बाप वाचला पाहिजे. व्यवहार कसा करायचा हे माझ्या बापाला चांगल्या प्रकारे माहित आहे. चहापत्तीच्या पोळामध्ये किती लाकडाचा भुसा मिसळायचा, 1 लिटर दुधामध्ये किती पाणी घालायचं, 1 क्विंटल शेंगदाण्यामध्ये किती लाल खडी मिसळायचं, तांदळाच्या कट्ट्यामध्ये किती वाळू मिसळायचं, हे माझ्या वडिलांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. अशा व्यवहारातून मी गेलेला पैसा 1-2 वर्षामध्ये दुप्पट तिप्पट कमावू शकतो, तर माझा बाप वाचला पाहिजे. पण बाप औषधाला साथ करीत नव्हता. ही घटना मुलाच्या मित्राला समजली. मित्र म्हणाले, चला आपल्या मित्राच्या वडिलाला कोरोना झालेला आहे, ते दवाखान्यात ऍडमिट आहेत, तर तुरुंगाला पाहुणे हवं. म्हणून ते मित्र दवाखान्यात आले, मुलाला भेटले, विचारपूस केली आणि प्रत्यक्ष ह्या व्यापाऱ्याच्या थोड्या अंतरावरून या व्यापाऱ्याकडे पाहत होते. तेव्हा मुलगा बाबाजवळ गेला. बाबा, थोडं उठा, डोळे उघडा, तुम्हाला पाहण्यासाठी कोण आलेला आहे? माझे मित्र आले तुम्हाला पाहण्यासाठी, तर थोडं डोळे उघडून बघा. बापाचा कोरोना स्कोर वाढतच चालला होता. बाप सर्व जीव एकवटून डोळे उघडायचा प्रयत्न करत होते. अर्धवट डोळे उघडून त्या मित्राकडे पाहिले आणि त्या मुलाला जवळ बोलावून घेतला, आपल्या मुलाला, की बाबा त्या पाठीमागच्या मुलाच्या वडिलांकडे दुधाचे 50 रुपये राहिले, ते तू मागून घे. शेवटची घटिका मोजत आहे, पण आशा मात्र संपलेली नाही. असं सुंदररित्या वर्णन लेखकाने या पुस्तकामध्ये केलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला माहितच आहे, आंध्र प्रदेशातील 12 लोक निलंग्याच्या मशिदीमध्ये लपलेत. ते कोरोना बाधित आहेत आणि शिवाय ते मुस्लिम धर्माचे आहेत आणि ते कोरोनाचा फैलाव करत आहेत. असे उलटसुलट चर्चा आपल्या कानावर आली होती. पोलिसांनी तात्काळ त्याची दखल घेऊन त्या मशिदीवर धाड टाकली, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. ते आंध्र प्रदेशातील कर्नूल गावचे होते आणि त्या काळात आपल्याकडे जिल्हाधिकारी जी श्रीकांत साहेब हे पण आंध्रातीलच होते. त्यांनी तात्काळ त्या 12 लोकांशी तेलुगू भाषेतून संवाद साधला आणि ते लोक सांगू लागले, साहेब, आम्ही मरकजच्या कार्यक्रमाला दिल्ली येथे गेलो होतो. तो कार्यक्रम आटपून आम्ही परत येत असताना वाटेत असताना लॉकडाऊन पडलं. मग आमचे तारांबळ उडाले, वाहनं बंद झाले. गावाकडे कसं यावं आमचा समोर मोठा प्रश्न उभा राहिला. दर मजल करत आम्ही कधी चालत, जनतेची नजर चुकून, कधी प्रायव्हेट वाहनानं दुप्पट तिप्पट भाडं देऊन सोलापूर तुळजापूर मार्गे निलंगा इथपर्यंत आलो. इथं थोडा आसरा घेऊन थांबलो तर आमच्याबद्दल उलटसुलट चर्चा चालू आहे बाहेर. तेव्हा आम्ही
काही देशद्रोही नाही, आम्ही भारतीयच आहोत. शिवाय आम्हाला मुलं बाळं आहेत, आम्हाला आईवडील आहेत, कुटुंब आहे, आम्हाला देशाबद्दल प्रेम आहे, असं सोयीस्कर त्यांची हकीकत जी श्रीकांत साहेबांना सांगितली. श्रीकांत साहेबांनी प्रसार माध्यमाच्या सहाय्याने फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेला यांची हकीकत सांगितली आणि या 12 लोकांची कोरोना तपासणी केली. त्यात 4 जण कोरोना बाधित निघाले. त्यांना योग्य उपचार करून त्यांच्या गावी सुखरूपपणे पोहोचता केली. असं लेखकाने एकदम सुंदर प्रकारे यांचं लेखन केलेलं आहे. भटक्या युवकामध्ये एखादी व्यक्ती वारला तर त्याचं 13 दिवस सुतक पाळलं जायचं. 13व्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावे पूजा केली जायची. म्हणजे तो व्यक्ती कोणत्या जागी वारला होता ते जागा साफ केलं जायचं. तिथं नवीन 1 मीटरचा पांढरा कपडा अंथरायचं, त्यावर मोठं ताट ठेवलं जायचं. त्या ताटामध्ये तांदळाचं स्वास्तिक काढलं जायचं. त्या स्वास्तिक होती तांदळाचं गोल रिंगण काढलं जायचं आणि ते वारलेल्या व्यक्तीचा फोटो त्या स्वास्तिकवर ठेवला जायचा. त्या फोटोला हळद कुंकू लावलं जायचं आणि त्या व्यक्तीला काय काय आवडत होतं ते पदार्थ तिथं ठेवलं जायचं. समजा उदाहरण केळी, खीर, दारू पित असला तर दारूची एखादी बॉटल, चिल्लर पैसे. आणि ही पूजा सायंकाळी गाई म्हशी घराकडे येत असण्याच्या वेळेस मानली जायची. कारण गाई म्हशीच्या पायानं त्यांचा जीव परत येतो असा एक समज होतो. आणि ही पूजा मांडल्यानंतर घरातील लहान थोर मुलं बाळ सर्व या पूजेपासून थोड्या अंतरावर आडोशाला बसले जायचे आणि त्यातले 2 पंच, एकाच्या हातात धाने पाकड्याचे सूप आणि तुराटी आणि एकाच्या हातात ताट आणि तुराटी, हे देऊन ते दोघे पंचमंडळी घराभोवती फिरले जायचे. हा थोडा मोठ्यात गेलाय, हा देव झालाय असं म्हणत त्या घराभोवती 5 फेऱ्या मारले जायचे. आणि 5 फेऱ्या मारल्यानंतर ते पूजा मांडल्या ठिकाणी सर्वजण एकत्रित येतात आणि ज्याला जे सुचल ते व्यक्त करतात. हा देव झालाय, हा थोर माणसामध्ये मिसळलाय. कोणी म्हणतंय दारूच्या बाटली मला एक थेंब उडालाय, कोणी म्हणतंय हळद कुंकू उडालाय, बायकोवर जास्त प्रेम होतं, कोणी म्हणते पैसे रानवा झाले, पैशावर फार जीव होता. असं जे सुचत ते व्यक्त करतात. असं थाळी वाजवायचा कार्यक्रम 13व्या दिवशी माणूस वारल्याच्या 13व्या दिवशी सुतक तिथून संपत होतं. असं थाळी वाजवायचा कार्यक्रम होतोय. पण कोरोना काळात आम्हाला सरकारनं थाळी वाजवायला सांगितलं, त्याचं गोडच आम्हाला समजलं नाही. असे एकदम खूप चांगल्या प्रकारे लेखकाने वर्णन केलेलं आहे. तसेच खेड्यापाड्यातील गरीब लोक काम धंदा करून आपली उपजीविका भागवण्यासाठी, 4 पैसे कमावण्यासाठी शहराकडे गेले. शहर म्हणजे पुणे, मुंबई, हैदराबाद येथे जाऊन मिळून ते काम करू लागले, 4 पैसे कमावू लागले. त्या पैशात आपला गुजराण करून 4 पैसे मिळाले ते जमा करून ठेवत असे चांगल्या प्रकारे मिळाले काम इमानदारीने करून 4 पैसे कमावत होते. अचानक कोरोना लागला आणि लॉकडाऊन पडलं. सर्व व्यवहार बंद झाले. आता इथं बसून काय करावं, काय खावं, काय करावं
तर आता आपण गावी जावं, गावात शेतीबाडी जे लागलं ते काम करावं, त्यात जे काही पैसे मिळतील त्यात आपला उदरनिर्वाह भागवावं म्हणून गावाकडे निघाले. गावाकडे यायला कसं यावं, वाहने सगळे बंद झालेले. तर त्यातल्या त्यात जे चोरून वाहनं चालू होते, प्रायव्हेट वाहनं, त्याला दुप्पट तिप्पट तिकीट देऊन, कधी जनतेची नजर चुकवून गाव जवळ केले. गावामध्ये आल्या आल्या गावचे रक्षण करणारे लोक त्यांना 14 दिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवले. त्या काळात त्यांचे जेवणा खाण्यापिण्याची सोय त्यांचे नातलग करायचे किंवा कोणी समाजसेवी व्यक्ती असं त्यानं करायचा आणि 14 दिवसानंतर त्याला घरी जायला परवानगी मिळत असे. अगोदर बघा, काही व्यक्तींना शहराकडे जायची फार आवड. घरी आईवडिलांना कल्पना न देता, जिल्हा परिषद शाळेत न जाता शहराकडे पळून जात होते. पण कोरोनात थोडी उलट परिस्थिती आली. शहराकडून गावाकडे पळून येत होते. आल्या आल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 14 दिवस राहावं लागत होतं. असं एक उलट प्रकारे चालत आलेलं आहे. तसंच गावातील काही कार्यक्रम होतात, गावात सप्ताह होतो, कोणताही समारंभ, जयंती होतोय, तर अशा जयंतीला लागणारा खर्च गावातील कर्ते पुरुष त्याचे नियोजन करतात, पैशाचा आराखडा मांडतात आणि ते करत असताना आपल्या गावच्या शहरामध्ये कोण कोण आहे त्याची लिस्ट करतात. आणि समजा उदाहरणार्थ मुंबईला 25 लोक आहेत, तिथे जाऊन भेटावं, त्यांच्याकडून काही निधी जमा करावं, दान जमा करावं म्हणून काही करते, गावातील काही करते पुरुष तिथे जाऊन त्या लोकांची भेट घेतात आणि असा असा गावामध्ये कार्यक्रम आहे, तर तुमच्या हाताने जेवढं मला द्यायचं तेवढं द्या. काही लोक देतात, काही लोक म्हणतात ठीक आहे, मी पुढच्या आठवडी गावाकडे येणार आहे, गावाकडे आले की मी देतो. त्या निमित्ताने माझ्या आईवडिलाची भेट होईल, भाऊ बहिणीची भेट होईल, मित्रमंडळीची भेट होईल आणि मी माझे दोन्ही कामं सार्थक होईल म्हणून मी पुढच्या आठवडी येतो. आणि ते लागलेच पुढच्या आठवडी गावी येतात. येत असताना भारी भारी कपडे परिधान करून, हातात महागडा मोबाईल घेऊन, मनगटी घड्या घालून येतात आणि त्या कर्त्या पुरुषांना भेटतात. आपल्यापर्यंत जेवढं दान द्यायचं तेवढं देतात. त्यांना पाहून गावातील काही मंडळी चर्चा करत असतात, हा लय सुधारलाय वाटतं, बोल जास्त पैसे कमावलाय वाटतं, मोठ्या पदावर आहे वाटतं, अशी चर्चा करतात. आणि काही लोक कोरोना काळामध्ये शहराकडून गावाकडे राहणाऱ्या आईवडिलांना फोन लावतात, बाबा आई बऱ्या का, तब्येत कशी आहे? एकूण आई वडील म्हणतात, आम्ही कशाचे बरे बाबा, तुम्ही तिकडे लेकरं बाळ घेऊन सुखी राहा. इथं आता गावातले सरपंच पाटील घरी येऊन सांगून गेलेले, तंबी देऊन गेलेले, तुमच्या बाहेरगावच्या मुलांना, सोयऱ्यादाऱ्यांना कुणालाही आपल्या गावी बोलावू नका, कारण ही महामारी भयानक आहे. तर तुम्ही तिथं लेकरं बाळ घेऊन सांभाळून सुखी राहा, असं लेखकाने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. तसेच आपल्या शेजारील राज्य कर्नाटक येथील एक सेवानिवृत्त शिक्षक, त्यांची पत्नी, मुलगा, सून, नातवंड सुखी समाधानाने राहत होते. कोरोना काळात अचानक गुरुजीचे 2-3 दिवसापासून डोकं दुखू लागलं, थोडंसं अंग गरम होऊ लागलं. तर त्याने दवाखान्यात जाऊन कोरोना टेस्ट न करता मेडिकल वाल्याच गोळ्या घेऊन खात होते. ती सुनबाईनं पाहिली, बाबांना कोरोना झालाय, बाबा चोरून गोळ्या घेत आहे. म्हणून बाबाचं अंतरण चटई एका वेगळ्या रूम मध्ये नेऊन ठेवतात. त्या रूमच्या बाजूलाच कुत्रा असतो.
ते कुत्रा लहान असल्यापासून गुरुजी त्या कुत्र्याला दूध पाजवायचे, बाहेर फिरून आणायचे. कुत्र्याशी चांगला लळा लावलेला होता. सुनबाई घरात प्रत्येकाला दरडावून सांगतात, कोणीही बाबाजवळ जायचं नाही. बाबांना कोरोना झालाय, कोणीही त्यांच्या सहवासात जाऊ नका, जवळ जाऊ नका, असं तंबी देऊन सांगते. तेवढ्या मुलांना 108 नंबरला फोन लावतो आणि बाबाची पूर्ण हकीकत कळवतो. हे फोन लावल्या लावल्या शेजारी राहणारी 80 वर्षाची म्हातारी आजी कमरेमध्ये वाकलेली, काठी टेकवीत टेकवीत गुरुजीच्या घरी येते. गुरुजीकडे पाहते. घरची पूर्ण परिस्थिती पाहून गुरुजीच्या पत्नीला हाक मारते, अगं इकडे काय करलीस तिकडं? लग्नामध्ये 4 चौघांच्या समोर गुरुजीच्या मागे येऊन अक्षता टाकून घेतलीस. वट सावित्री पौर्णिमेला हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून देवाला प्रार्थना केलीस आणि आता गुरुजीला कुत्र्या शेजारच्या रूम मध्ये टाकून तू तिकडं काय करत आहेस? ये इकडे. गुरुजी तिकडे तडफडत आहेत. गुरुजी जेवलेत का नाही की ताट वाढून घे आणि दुरूनच का व्हायला गुरुजीकडे ताट सरकाव, ते जेवून घेतील असं सांगते ती आजीबाई. तेवढ्यात गुरुजीची पत्नी ताट वाढून घेते, गुरुजीच्या रूम मध्ये जाऊन दुरूनच ताट सरकावते. गुरुजी रडून रडून डोळे लाल केले होते. तेवढ्यात दवाखान्याची गाडी येते, सायरन वाजवीत. सायरन वाजवीत वाजवीत गुरुजीच्या दारासमोर येऊन थांबते. त्या गाडीतले 2 व्यक्ती गुरुजीच्या घरी येतात. कुठे आहे कोरोना पेशंट? चला चला लवकर चला, कोरोना पेशंट कुठे आहे? हाका मारतात. तेवढ्यात गुरुजी हळवारीत्या गुडघ्यावर हात ठेवून उठतात. त्या माणसाच्या मागे चालू लागतात. अर्ध्या वाजत गेल्या घराकडे मागे फिरून जातात. गुरुजीची पत्नी, मुलगा, सून, नातू, नात तोंडाला मास्क लावून वरच्या मजल्यातून गुरुजीकडे बघत असतात. गुरुजीच्या मनामध्ये त्यांना पाहून मनात कसतरी होत. मग डोळे भरून घराला पाहतात आणि त्या गाडीमध्ये जाऊन बसतात. गाडी सुरू होते, गाडी निघते. कुत्रा साखळी सकट त्या गाडीच्या पाठीमागे लागतो. गाडी जाऊन दवाखान्यात समोर थांबते. गुरुजी उतरून दवाखान्यात जातात. कुत्रा दवाखान्यापासून थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. गुरुजीला दवाखान्यात ऍडमिट करतात, योग्य तो उपचार करतात. 14 दिवसानंतर गुरुजीची परत तपासणी करतात आणि गुरुजीचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. गुरुजीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गुरुजीला दवाखान्यातून सुट्टी होती. गुरुजी दवाखान्यातून बाहेर येतात. गुरुजीला पाहताच कुत्रं दुरून पळत येतं गुरुजीकडे. गुरुजी त्या गुरुजी त्या कुत्र्याला गळ्याला घालून रडतात. त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरतात, अंगावरून हात फिरतात. मी ज्यांना तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलं, ज्यांना लहानाचे मोठे केलं, ते मला 14 दिवसात माझ्याकडे एक साधं येऊन सुद्धा गेले नाही. आणि हा पाळीव प्राणी 14 दिवस उपास तपास करत दवाखान्यासमोर बसून आहे. आता तुम्हीच ठरवा कोण इमानदार कोण आपलं. आणि काही वेळानंतर गुरुजीचा मुलगा स्वतःची गाडी घेऊन दवाखान्यात येतो. दवाखान्यात बघतो तर वडील नाही. चौकशी करतो. वडिलांना तेव्हा सुट्टी देण्यात आलेला आहे. पण वडील घराकडे न जाता त्या कुत्र्याला घेऊन दुसरीकडे जातात. घरी सुनबाई बाबा मला चांगलं म्हणावं म्हणून आरतीचं ताट तयार करून ठेवतात. गुरुजीची पत्नी एका रूम मध्ये जाऊन कोपऱ्यात बसून रडून डोळे लाल करते. आता आपणच ठरवा कोण इमानदार कोण आपलं.
ते मूक प्राणीला जीव लावतात ते आपल्यावर माया लावतात. लेखकाने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. तसेच निलंगा नगरपालिकेमध्ये एक सफाई कामगार होते. बाबूराव मामा गायकवाड. ते 20 वर्षापासून 8,000 पगारावरच काम करायचे. सकाळी यायचे, शहरातील रस्ते नाल्या साफ करायचे आणि दुपारी 2 वाजता घरी जायचे. ते काम इमानेद्वारे करायचं. आणि कोरोना काळामध्ये पण ते लवकर येऊन साफसफाई करायचं. एखाद्या महापुरुषाची जयंती पुण्यतिथी असली तर ते पहाटे 5लाच यायचं. रस्ते सगळे साफ क्लीन करायचं, नाल्या साफ करायचं. मग नंतर 4-5 वाजता त्या महापुरुषाची मिरवणूक निघायची आणि दुसऱ्या दिवशी परत लवकर यायचं. काही लोक कचरा टाकलेले असतात, परत साफ करायचं. असं त्यांचा दिनक्रम असत. कोरोना काळात तर त्यांची 6 महिन्यापासून पगार रोखलेली होती. ते वेळोवेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना विचारणा करत, विनंती करत, साहेब माझे लेकरो उपाशी घरी, माझे पगार करा. ठीक आहे म्हणून ते वेळ मारून जायचे. पण यांच्याकडे कोणी ते लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, आज नाही तर उद्या मिळेल पगार आपल्याला. आपलं काम आपण चोखपणे करायचं. म्हणून ते दररोज यायचं, साफ करायचं, रस्ते नाल्या साफ करायचं, 2 वाजता घरी जायचं, वेळोवेळी विचारणा करायचं. ते नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. शेवटी विचार करून एके दिवशी पहाटे 4लाच बाहेर पडला घरातून. घरच्याला वाटलं तर काम करायला तसं. त्यांना नगरपालिकेच्या आवारात आला. नगरपालिकेच्या आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळ झाली, लोकांच्या नजरेत त्यांचं प्रेत पडू लागलं. पोलीस आलं, रीतसर पंचनामा केले. त्यांचं प्रेत त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करत होते. कुटुंबीय प्रेत घ्यायला नकार दिले. अगोदर आमच्या बाबाची थकलेली पगार द्या आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना ताबडतोब अटक करा, मगच आम्ही प्रेत स्वीकारतो. पोलिसांनी मध्यस्थी करून बाबूराव मामांना मोठमाती दिले. हे खूप चांगल्या प्रकारे लेखकाने वर्णन केलेलं आहे. तसेच निलंगा तालुक्यातील बोळे गावचा एक तरुण जावाई ट्रक चालत होता हैदराबाद ते मुंबई महामार्गावर आणि कोरोना लागला. ते ट्रक घेऊन आपल्या सासरवाडीत जावं म्हणून मध्यरात्री सासरवाडीच्या जवळ आले. गावचा पाटील गावचे रक्षण करत होता. पाटलानं ह्या जावायला आरवला, जावई बापू गावात येऊ नका, हा कोरोनाचा पिरियड आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. जावई थोडा टाकलेलाच होता. हे पाटील, मी काही तुझ्या घरला येत नाही, मी माझ्या सासरवाडीत चाललोय. तेव्हा पाटील, तसं नाही जावई बापू, तुम्ही येऊ नका, सासरवाडीतच तुमच्या चालला, मला मान्य आहे, पण येऊ नका, बरोबर नाही हे पिरियड, असं सोयऱ्याधाऱ्याच्या घरी जायचं नाही. तो पाटील असतील किंवा तिस्मारखान असतील, मला काय देणं घेणं नाही, मी चाललोय. हे ऐकून पाटलाचा मुलगा जवळ आला आणि तू का असं का बोलतोस माझ्या वडिलांना वेड्यावाकडे, म्हणून त्यानं त्या ड्रायव्हरला ढकलून दिलं. तो पडला, उठला, रागात येऊन आपली ट्रक घेऊन परत गेला. दुसऱ्या दिवशी आपले 10-12 मित्र जमा केले, त्यांना दारू पाजली
आणि मध्यरात्रीच्या वेळेस आडमार्गाने सासरवाडीत आला. पाटलाचं घर गावा शेजारीच होतं. पाटील अंगणात बाज घालून झोपले होते. तो ड्रायव्हर आणि त्याचे मित्र एकदम पाटलावर झडप घालून मारहाण करतात. या आवाजानं पाटलाचा मुलगा जागा होतो आणि पळत येतो. माझ्या वडिलाला मारू नका विनंती करतो, पण ते ऐकत नाही. कांगाई करतो मुलगा, वाचवा, माझे बाप आता मरतात, माझ्या बापाला मारून घालते. तेव्हा शेजारी पाजारी लोक जागे होता. जागे झालेले पाहून हे ड्रायव्हर आणि त्याचे मित्र पळून जातात. मग शेजारी पाजारी येऊन बघतात तर हा पाटील जागीच ठार झाला होता. एका व्यसनी जावयामुळे एक निष्पाप पाटील बळी गेला. हा लेखकाने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. तसेच लेखक आणि लेखकाचा मित्र राजू सूर्यवंशी हा न्हावी समाजाचा होता आणि उत्तम माने ही तिघे सकाळी 11:30-12च्या दरम्यान एका दुकानासमोर गप्पा मारत बसले होते. राजू सूर्यवंशीला सर्वजण सावकार म्हणत उपाधी देत, सावकार म्हणून. आणि राजू सूर्यवंशी कोरोना काळात दुकान बंद असल्यामुळे ओळखीच्या घरी जायचा, त्यांची कटिंग दाढी करून मिळालेल्या पैशामध्ये आपले उपजीविका भागवायचा. आणि तेवढ्यात शासकीय दवाखान्याचे सिस्टर आणि कंपाऊंडर घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट करत होते. ते करत करत यांच्या जवळ आले. यांच्या जवळ आले असताना राजू सूर्यवंशी म्हणतो, सिस्टर मला थोडं सर्दी झाली, माझी तपासणी करा. सिस्टरने त्यांच्या नाकामध्ये नळी घालून तपासणी करतात. तुम्ही तात्काळ ऍडमिट व्हा असा सल्ला देऊन निघून जातात. राजू घाबरून स्तब्ध थांबतो. लेखक म्हणतात, राजू घाबरू नको, सर्दी फरसा आहे, नॉर्मल आहे, आता माहितच आहे. मेडिकलवर जा, गोळ्या घे, घरी जाऊन जेवण करून ते गोळ्या घेऊन आराम कर, काही टेन्शन घेऊ नको. हे पाहून उत्तम माने सुद्धा म्हणतो, राजू दवाखान्यात गेलं तर अडकून पडशील. माने साहेब सांगितल्यासारखं गोळ्या घे, घरी जाऊन जेवण करून आराम कर. हे सांगून ज्याचं त्याने आपल्या घराकडे जातात. राजू घाबरत घाबरत घरी जातो. त्याला चैनच पडत नाही. माझ्यात काहीतरी दोष आहे, मला कोरोना झालाय वाटतं. घाबरून जातो. दवाखान्यात जातो. डॉक्टर समोर जायचे, त्याला हे धैर्यच व्हायचं नाही. डॉक्टर काय म्हणते की, म्हणून डॉक्टर जो भीत जातो. डॉक्टर तपासते, तुम्ही टेस्ट करा बरं लवकर, तुम्ही ऍडमिट व्हा बरं म्हणून डॉक्टरने सल्ला देतो. राजू डॉक्टरचं न ऐकताच मेडिकलवाल्या गोळ्या घेऊन घरी येतो. विचारमग्न होतो. घरी आल्या आल्या घामेजून जातो. राजूची पत्नी आणि मुलगा घाबरून जातात. मुलाने 108 नंबरला फोन करते. राजूची पूर्ण हकीकत सांगते. तेवढ्या सायरन वाजून गाडी राजूच्या गल्लीमध्ये येते. गल्लीतील लोक घाबरून जातात. कुणाकडे आले गाडी, कुणाला कोरोना झाला. गाडी येऊन राजूच्या घरासमोर थांबते. राजूला घेऊन निलंग्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करतात. राजू घाबरल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचा स्कोर वाढत चालला होता. तिथून राजूला लातूरला विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये हलवतात. तिथे ऍडमिट करतात. तिथे गेल्यावर राजूला थोडं होश आल्यासारखं वाटतं. मुलाला बोलून घेतो, मला डाळिंब खावायला बाळा सांगतो. मुलगा धावत पळत जाऊन लॉकडाऊनचा पिरियड जिथं कुठं फळावर मिळतं चोरून लपून तिथे जाऊन 1 किलो डाळिंब घेतो. दवाखान्यात येऊन 1 डाळिंब सोलून प्लेटमध्ये डाळिंब काढून बापाला देतो. खावा बाबा म्हणतो. तेथील अर्ध खाऊन बस झालं म्हणून प्लेट तसंच ठेवतो.
विचारमग्न करून पलंगावर पडून राहतो. 1-2 तासामध्ये विचारमग्नातच अटॅकचा झटका येतो आणि राहतो संपतो. धडधाकट राजू केवळ घाबरूनच आपलं जीवन संपवतो. असं एकदम चांगल्या प्रकारे लेखकाने वर्णन केलेलं आहे. माणुसकीचे पुजारी, समाजसेवेचा वसा घेतलेले लिंबन महाराज रेशमे हे निलंगा शहरात आणि परिसरात परिचित आहेत. ते कोरोना काळामध्ये गरीब वस्तीवर जाऊन प्रत्येकी 4 किलो तांदूळ, 5 किलो गहू आणि 4000 रुपये असे दान करत फिरले. ते कोरोनातच नाही, कोरोनाच्या अगोदर आणि नंतर सुद्धा ज्या गावाला रोड रस्ता नाही तिथं 4-4, 5-5 किलोमीटर रस्ता बदल खर्च करून दिले. ज्या गावात समाज मंदिर नाही तिथं समाज मंदिर बांधून दिले. गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाला आपल्या परीने जेवढं जमत तसं मदत करतात. ते मदत करत असताना ह्या हाताला मदत केली, ह्या हाताला समजत नव्हतं. कधी फोटो काढले नाही, कधी पेपरबाजी केलेली नाही, किंवा त्या मोठ्या लोकांसमोर दान केलं असं गाजावाजा सुद्धा केले नाही. तर अशा व्यक्तीबद्दल मला म्हणावेसे वाटते, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. याचा अर्थ असा आहे, दान करणाऱ्या दानच करता होय आणि दान घेणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे आपणही थोडं दान केलं पाहिजे. असे दानार्थी लिंबन महाराज रेशमे यांच्याबद्दल लेखकाने खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. तसेच निलंगा शहरात एक डॉक्टर आहे, त्याचा दवाखाना पण आहे, डॉक्टर लालासाहेब देशमुख. ते गोरगरिबांचे कैवारीच आहे. कोरोनाच्या अगोदर, कोरोनाच्या नंतर सुद्धा गोरगरीब लोकांना मोफत सुविधा देतात. कोरोना तर बघा त्यांच्याकडे पाऊल ठेवायला जाणार नव्हतं. त्यांच्याकडे जेवढे बेड आहे तेवढे तर पॅक झालं होतं. वरंड्यात सुद्धा गाडी टाकून काही पेशंटला त्याने आधार दिला होता. ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांना सुद्धा ऑक्सिजन लावत होते, स्लाईन लावत होते, इंजेक्शन करत होते, गोळ्या देत होते. जे घाबरून जात होते पेशंट त्यांच्या जवळ बसून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून, घाबरू नका, त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचं, स्वतःच्या हातानं 4 घास चारायचं, त्यांच्यावर गोळ्या द्यायचं. तुम्ही घाबरू नका, तुमची प्रकृती ठणठणीत आहे, काही नाही, तुमचं 1-2 दिवसात तुमचा कोरोना निघून जाणार आहे. अशा प्रकारे मानसिक आधार सुद्धा ते देत होते. अशा प्रकारे रुग्णसेवा करणारे डॉक्टर लालासाहेब देशमुख कुणाला तुमची एवढी फीस झाल्या म्हणून त्यांनी सांगितले नाही. तुम्हाला जेवढं द्यायचं आहे तेवढं बाहेर एक डब्बा ठेवलाय, त्या डब्यात टाका म्हणून सांगा. 6 महिन्यानंतर ते डब्बा उघडला जायचं. त्या डब्यामध्ये 51,000 रुपये जमले होते. त्यांनी ते 51,000 रुपये घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीला दान केले. असे खूप चांगल्या प्रकारे लेखकाने साहित्यकृती निर्माण केलेली आहे. आणि ही घटना सत्य घटनेवर आधारित आहे. हे सर्व घटना लेखक कसे, हे साहित्यकृती निर्माण करणारे लेखक कसे, ही लेखकाचं लेखक म्हणावं तसं काही मोठ्या घरात जन्माला आलेले नाही, मध्यम वर्गामध्ये सुद्धा नाही, निवड खालच्या स्तरावर जन्म घेतलेले, कैकाडी समाजात जन्म घेतलेला आहे त्यांनी. हे अगोदर सांगायचं होतं, मला विसरलं, नंतर सांगतो लेखकाचा परिचय. तर लेखक ना घर नाही, दार नाही, शेतीबाडी नाही, ज्या गावात पाल मागलं ते घर आपलं. वडील व्यसनी होते, काम धंदा करत नव्हते. आई सोबत वड्यावड्याने जायचं, मिरगोडीचे ठोकं मोडून आणायचं, ते चिरायचं,
टोपले बनवायचं, डोक्यावर घेऊन त्या गावामध्ये विकत फिरायचं. ते टोपले विकून मिळालेल्या पैशातून आपलं घर प्रपंच चालवायचं. उरले सुरले काही जमा करून ठेवायचं. वडील संध्याकाळी येऊन आईला मारझोड करायचे आणि ते जमा ठेवलेले पैसे घेऊन जाऊन परत दारू पिऊन येऊन संध्याकाळी धिंगाणा करायचं. अशा परिस्थितीत तावून सुद्धा आपण निघून लेखक स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. ते एक संस्थाचालक आहे. आज संस्थाचालक म्हणून आपल्या डोळ्यासमोर एक वेगळी छबी निर्माण होते. पण असे संस्थाचालक दुर्मिळ वाटतात मला, कारण मी त्यांना जवळून पाहिलंय. मी त्यांच्या शाळेवर 3 वर्ष ड्युटी केले. काही वर्षापूर्वी त्यांचा एक छोटासा प्रसंग सांगतो. काही वर्षापूर्वी 7वा वेतन आयोग लागला. 7वा वेतन लागल्यानंतर त्याने काही कर्मचाऱ्याकडून मला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या मागितले नाही. कर्मचाऱ्यांनी विचार केले आणि त्या संस्थाचालकाकडे स्वतःची 2 व्हीलर सुद्धा नाही. ते चालत येतात शाळेत. मग सर्व शिक्षकांनी विचार केला, शाळा म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि आपल्या घरचा कर्ता म्हणजे संस्थाचालक आहे आणि ते पायी येतात. तर आपण सर्वजण एक असं निर्णय घेऊ, जेवढे आपल्या सर्वांच्या विचारांना जेवढे पैसे जमते ते कॉन्ट्रीब्युशन करू आणि साहेबाला एक 4 व्हीलर कार घेऊन देऊ. सर्वानुमते मान्य होऊन प्रत्येकी 10,000 रुपये जमा करतात. तब्बल 2,70,000 रुपये जमा होते. ते सर्व पैसे मुख्याध्यापकाकडे जमा करतात. मग ते आणखी 2-3 द्यायचे राहतात. आज ना उद्या ते देणारच होते. मग ही घटना संस्थाचालकापर्यंत कशी कळाली, कुणामार्फत तरी कळाली असेल. संस्थाचालक 2 दिवसानंतर शाळेत आले. मुख्याध्यापकाला बोलून घेतले. शाळेविषयी चर्चा केली. काही समस्येविषयी, शाळेमधल्या समस्येविषयी चर्चा केली आणि शेवटी विचारले, मुख्याध्यापकाला विचारणा केली, मी एक ऐकलो ते खरं आहे का? काय साहेब? तुम्ही मला कार घेऊन द्यावा असं मी ऐकलो. आता कळून ते गोष्ट मला कळाली साहेब. आम्ही तुम्हाला न कळता ते कार भेट द्यावा म्हणत होतो आणि खरं आहे साहेब, आम्ही तुम्हाला कार घेऊन द्यावा म्हणतो. मग किती पैसे जमले? 2,70,000 जमले साहेब. आणखीन 2-3 द्यायची. झालं 1-2 दिवसात ते देतील म्हणून मुख्याध्यापकानं प्राध्यापकांना सांगितलं. संस्थाचालक विचार केले, ठीक आहे ते पैसे मला द्या, मी घेतो का? मुख्याध्यापकाने काय हरकत नाही साहेब, तुम्ही घेतलं काय? मी आम्ही घेऊन तुम्हाला दिलं काय? मुख्याध्यापकानं मागचा पुढचा विचार न करता ते रक्कम त्यांच्या स्वाधीन केलं आणि तेव्हा भटक्या युवकांमध्ये गरिबीला कंटाळून काही लोक आत्महत्या करत होते. माने साहेबांनी लगेच 4 दिवसात भटक्या युवकांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यातून गोरगरीब लोकांना मार्गदर्शन केले की तुम्ही आत्महत्या करू नका, लागल ते काम करा, आपले मुलं बाळ परदेशी करू नका, मुलाबाळात राहावा, आलेलं संकट दूर होऊन जाईल, पण आत्महत्या करू नका. अशा प्रकारे मनोगत करून जमलेल्या तिथे मेळाव्याला जमलेल्या सर्व लोकांना जेवणाचा कार्यक्रम ठेवला या पैशातूनच. आणि या भटक्या युवकांमध्ये ज्यांचे मुलीचे लग्न ठरलेलं आहे त्यांना 4,000, 5,000, 4,000, 5,000 दान करून टाकले. अशा प्रकारे 2,70,000 रुपये संपवले. मग ही गोष्ट शाळेमध्ये शिक्षकांना समजली. शिक्षक सगळे मुख्याध्यापकासमोर गेले. मुख्याध्यापकावर राग करू लागले, त्यांच्यावर चिडू लागले. मुख्याध्यापक म्हणाला, मी काही नाही हो, साहेबांनी मागितलं मला देणं भाग आहे. या ठिकाणी तुम्ही जरी राहिला असतात तुम्ही दिलं असतात.
पण जे काही आहे साहेबाला आपण विचारू, साहेब हे आजच केलो. लागलेच 4 दिवसांत साहेब शाळेत आले. मुख्याध्यापक लगेच साहेब आलेला बघून सर्व शिक्षकांना कल्पना देऊन जमा केली. सर्वजण साहेबापुढे जाऊन थांबले आणि सर्वानुमते मुख्याध्यापक साहेबांना विचारले, साहेब आम्ही तुम्हाला 2,70,000 रुपये दिलो होतो, कशासाठी दिलो होतो? कार घेण्यासाठी. तुम्ही घेतलो का? नाही रे, ते सांगतो तुम्हाला. पण मुख्याध्यापक म्हणले, सॉरी संचालकाने सांगितले. मग संचालक खुलासा करून सांगू लागले, तुमचे पैसे काही वाईट कामाला गेले नाहीत. 4 लोकांच्या मुखामध्ये तुमच्या पैशाचं अन्न पडलेलं आहे आणि काही गोरगरिबांच्या कन्याच्या विवाहासाठी गेलेले. आज तुमचा पैसा काही गैरमार्गाला गेला नाही, सक्त मार्गाला गेलेला आहे असं समाधान करून शिक्षकांना सांत्वन करून पाठवतात. असे संचालक आज दुर्मिळच वाटतात मला. तर सर्वजण ही साहित्यकृत्या ऐकून घेतला तर मला माझ्यातर्फे सर्व तुमचं आभार व्यक्त करतो आणि आजची ही साहित्यकृती इथंच थांबवतो. जय हिंद.